मंत्री जयकुमार रावलजी सध्या आमच्या सोबत आहे. सर, तुम्ही आज बोरीवलीमध्ये आहात. आजच्या महोत्सवाबाबत काय सांगणार? नाही, कालच आपल्याकडे सगळ्यांच्या माध्यमातून एक आनंदाचा उत्सव आपण मनवला, गुढीपाडवा मनवला आणि नवीन वर्षाची सुरुवात ही आरोग्यदायी व्हावी म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या पणन विभागाने एक मिलेट महोत्सव ही आता इकडे सुरुवात केली. या मिलेट महोत्सवच्या माध्यमातून जो आपला शेतकरी जो मिलेट पिकवतो, प्रायमरी प्रोसेसिंग करतो मिलेटवर, त्याला संधी मिळावी, त्याला एक मार्केट मिळावं हा एक हेतू आहे. त्याचबरोबर आता या धकाधकीच्या जीवनमध्ये ओबेसिटी असेल, बीपी असेल, डायबिटीज असेल ते वाढतं आहे आणि मग ग्राहकांना पौष्टिक आरोग्यदायी जेवण मिळावं, आहार मिळावा, त्याच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे. या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन हे महाराष्ट्र पणन मंडळाने इथे केलेलं आहे. शेतकऱ्यांचे राहण्यापाण्याची व्यवस्थासुद्धा त्यांनी केलेली, स्टॉलची सारी व्यवस्था केली आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मार्केट उपलब्ध होणं, ग्राहकांनासुद्धा एक चांगलं खरेदीची संधी मिळणं, अशा प्रकारचा सुंदर कार्यक्रम आहे. जवळपास 2.5 दिवसाचा कार्यक्रम आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त ग्राहकांनी, मुंबईकरांनी घ्यावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो. शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा भेटणार आहे त्याच्या? शेतकरी बांधव जे पिकवतात ते डायरेक्ट विकण्याचं मार्केट, थेट मार्केट ते उपलब्ध करून दिलं आहे. महिला बचत गट जे आहेत, ज्या वुमन आमच्या FPO आहेत, त्यांना एक संधी आहे. त्याचबरोबर महिला बचत गटांना संधी आहे, महिला शेतकऱ्यांना संधी आहे आणि मग अनेकांना संधी देण्याचं काम हे सरकारचं असतं आणि ते करण्याचं काम पणन मंडळाने केलं आहे. तुम्ही तुमच्या भाषणाच्या माध्यमातून लोकांना एक आवाहन केलं आहे, आमच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करणार? तर मी सगळ्यांना आवाहन केलं आहे की आज नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवानी होते आणि म्हणून नवीन वर्षाला आरोग्यदायी नवीन वर्ष व्हावं ही आमची प्रभूचरणी प्रार्थना आहे. म्हणून सगळ्यांनी आरोग्य जपावं आणि सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राची प्रगतीसाठी प्रयत्न करावा. थोडकीसा वेगळा प्रश्न आहे कॅप्टन खरातबाबत. अनेक व्हिडिओ त्यांच्या समोर येत आहेत, काय सांगणार त्याबाबत? मी कालच एशियन डेव्हलपमेंट बँकच्या कॉन्फरन्ससाठी मागच्या 4 दिवसापासून मी गेलो होतो. पहाटेच आज परत आलो आहे आणि मग नेमकं काय चाललेलं आहे, अनेक विषयांबद्दलची माहिती नाही, पण माहिती घेऊन आपल्याला कळवतो. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.